नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या राजकीय महत्त्वाच्या. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, तर कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपूरमधील साधारणतः 4 महामार्ग जाम. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्या, अन्यथा भारत बंद करू, बच्चू कडू यांनी दिला इशारा. बच्चू कडू यांनी मागणी पत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल त्या आम्ही करू, फडणवीसांची ही प्रतिक्रिया. बच्चू भाऊंनी सांगितलं, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं. मंत्रीपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते. अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवायला हवा. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकर यांची ही टीका. नागपूरमध्ये बच्चू कडूंचे आंदोलक महामार्गावर आले, त्यामुळे वाहतूक कोंडी. हैदराबाद नागपूर महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम. वाहतूक कोंडी झालेल्या महामार्गावरती आंदोलकांचा डान्स. गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधाऱ्यांच्या फोड्या. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय पैसे मान्य होणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर वंचितच्या सुजात आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची ही भावना. पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवरती परिणाम होणार, अशी देखील व्यक्त केली भावना. रोहित पवारांनी दाखवलेलं ट्रम्प यांचं आधार कार्ड खोटं. आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. आधार कार्ड खरं की बनावट याची चौकशी करण्याची नेमकी गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का? संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख प्रकरणात हा वेळ खर्च करा. रोहित पवार यांचा फडणवीसांवरती निशाणा. आणि यानंतर आपण पाहूयात काही मोठ्या घडामोडी. पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा. बढेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची ही मागणी. माझी लढाई ही वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे. अजून खेळ संपलेला नाही. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसांमध्ये आणखी मोठा स्फोट करू. रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा. बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख. त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची ही मागणी. धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केलेला नाही. कोणत्याही समाजावरती अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया. नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावट नोबिता असा उल्लेख. रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले. बन यांची धंगेकरांवरती ही टीका. समीर पाटील मानहानी प्रकरणात धंगेकरांना समन्स. धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे समन्स. धंगेकरांनी समीर पाटील मकुकातील गुन्हेगार असल्याचा केला होता आरोप. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरे यांच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवारांच्या अहिल्यानगरच्या दौऱ्याआधीच पक्षाला धक्का. पवारांचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई चुलते भाजपात. शरद पवार 2 नोव्हेंबरला अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असणार. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींची काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून दुर्राणींना नियुक्तीपत्र. निवडणुकीच्या तोंडावर दुर्राणी यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी.